पुण्यातील बोपोडी जमीन खरेदी प्रकरण चर्चेत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी अजित पवार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केलाय। आरोप आहे मुंबईतल्या 580 खाटांचं हॉस्पिटल अजित पवार यांच्या भाच्याला देण्यात येत असल्याचा आरोप दमान यांनी केला। यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीकेची झोड उठवली आहे। अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप। 500 कोटींचं हॉस्पिटल हडपल्याचा दावा। अंजली दमान यांचा पवारांवर निशाणा। मुंबई महानगरपालिकेने 500 रुपये कोटी खर्च करून गोवंडीत हे हॉस्पिटल उभारलंय। पण आता याच हॉस्पिटलवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंजली दमान यांनी गंभीर आरोप केलेत। मुंबई महापालिकेने 580 बेडचं शताब्दी हॉस्पिटल बांधलं, पण विरोध डावलून पीपीपी तत्वावर देण्याचा घाट घालण्यात आलाय। अजित पवारांचे भाचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं यासाठी बोली लावली आहे। हे हॉस्पिटल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दमान यांनी केलाय। तर मुळात म्हणजे पीपीपी इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे आणि हे का केलं जात आहे कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केलाय। दमानिया यांनी आरोप केलेलं शताब्दी हॉस्पिटल चालवण्यासाठी 3 संस्थांनी रस दाखवला। यापैकी एक निविदा तांत्रिक बाबींची पूर्तता नसल्यामुळे फेटाळण्यात आली। त्यामुळे आता बोली प्रक्रियेत केवळ 2 निविदा शिल्लक आहेत। यात अजित पवारांचे भाचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा समावेश आहे, तर दुसरी संस्था तेलंगणातली आहे की तिथले रहिवासी तिथले सगळे हेल्थ ॲक्टिव्हिस्ट याच्या विरोधात इतकं टोकाचं लढत असताना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकांनाच कसा म्हणजे किती योगायोग म्हणा सगळीकडे यांचे नातेवाईक पोचतात आणि सगळ्या असे जे हॉस्पिटल्स आहेत भूखंड आहेत सगळे यांच्या घशात घालतात। दमानिया यांच्या या आरोपावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय। जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसांनी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजितसिंग ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजितसिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। जर दमानियांना हा म्हणजे जे काही तुम्ही आता गोवंडीचं सांगताय होऊ घातलेलं प्रकरण फक्त अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका, प्रकरण धसास न्या, शेवटापर्यंत न्या, मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानियांचा, आता तसं होता कामा नये एवढीच अपेक्षा असेल। शताब्दीच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांकडून मुंबई महापालिका आयुक्तांकडून मी माहिती घेईन। या विषयामध्ये निविदा प्रक्रिया होणार होती एवढी मला नक्की माहिती आहे। त्या निविदा प्रक्रियेची पूर्ण माहिती मी घेईन। या संदर्भामध्ये निविदा प्रक्रियामध्ये काही अनियमितता असेल, त्यांनी केलेल्या आरोपानुसार कोणाला तरी मदत आणि कोणाच्या तरी विरोधात असं काही असेल तर त्याची नक्की चौकशी करू। पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यामुळे अजित पवारांना टीकेचं धनी व्हावं लागलंय। आता भाचा राणा जगजितसिंग पाटलांच्या तेरणा ट्रस्टवरून नव्या आरोपांची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।